खरंच या पावसाने त्यांना कहरच केलाय. म्हणजे कुठे निघालो आणि पाऊस येत नाहीये असं होतच नाहीये. छान रेडी होऊन आले मी हेअर सेट करायला सिद्धूकडे. पण काय इतका जोराचा पाऊस सुरू झाला की लाईटच गेली. त्यामुळे माझे हेअर काही सेट झाले नाहीत. आम्ही दोघे जण जाऊन कसे तरी गाडीमध्ये बसलो. माझ्याकडे छत्री पण नव्हती. सिद्धूकडून छत्री घेतली आणि जाऊन बसले कशीतरी गाडीमध्ये. त्यानंतर आम्ही निघालो माझ्या शूटला जायला. आजचा माझा शूट होता ठाण्यामध्ये. श्रीदेवी कंगन म्हणून एक शॉप आहे त्यांच्या इथे शूट होतं. सो इथे ना ज्वेलरी खरंच खूपच सुंदर मिळते. कारण की यांची जी ज्वेलरी आहे ना, ते डायरेक्टली फॅक्टरीमधून येते कर्नाटकावरून. सो इतक्या व्हरायटीमध्ये ज्वेलरी आहे ना, मला तर इथली ज्वेलरी खूपच आवडली आणि सगळ्यात मोठा पार्ट माझा आवडीचा म्हणजे पॅकअप. सो पॅकअप करताना एक वेगळाच आनंद असतो. सो मस्तपैकी पॅकअप वगैरे करून झालं. त्या दीदी होत्या ना, त्यांनी मला एक छोटीशी नथ आणि रिंग मला त्यांनी कॉम्प्लिमेंटरी म्हणून दिली. नंतर त्यांचं असं झालं की दादा मी तुम्हाला पण एक कडा माझ्याकडून गिफ्ट करते. मग नंतर आम्ही निघालो घरी जायला. मस्तपैकी तारक मेहता आणि संत्रे एन्जॉय करत करत आम्ही पोहोचलो घरी. त्यानंतर गरमागरम माझी कॉफी घेतली, जी की मस्त असते बाहेरून आल्यानंतर. इकडे लगेच मयू लागला त्याचा पबजी खेळायला. तुमचा पण हसबंड पबजी खेळतात का? मला कमेंट करून ना नक्की सांगा. सध्या ना मला कोरियन सीरीजचं वेड लागले, त्यामुळे जेवताना मी कोरियन सीरीज लावते आणि कोरियन सीरीज बघत बघत आम्ही दोघांनी छानपैकी असं गप्पा मारत मारत आमचं आजचं जेवण कंप्लीट केलं. आणि आता हा छोटासा मिनी ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.